जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देतील जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देतील जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गणेश काळे आणि धनंजय पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. स्वित्झर्लंडच्या भूमीवर झ्युरिक सारख्या या जागतिक शहरात महाराष्ट्राच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि नेतृत्वाचा सुगंध आज दरवळतोय. आणि आजचा क्षण हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. शूरांची भूमी, संतांची वाणी, विचारवंतांची परंपरा आणि उद्योग नवोन्मेषाची आधुनिक ओळख म्हणजे आपला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर दृढ नेतृत्व, स्पष्ट दृष्टी आणि विकासाभिमुख विचारांनी पुढे नेणारे आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. ही खरंच आमच्यासाठी गौरवाची बाब आहे की गेल्या महिनाभर चाललेल्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर जो
BJP, महायुती आणि देवेंद्रजी फडणवीस यांना मिळालेला विजय आहे, त्याचा विजयोत्सव मात्र झुरिकमध्ये साजरा होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा देवाभाऊंचा आपण जय जयकार केलाच पाहिजे. देवाभाऊ, 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 देवाभाऊ. धन्यवाद. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत करून मी विनंती करतो बृहन महाराष्ट्र मंडळच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला आपण आधी त्यांचं स्वागत करूया. माफ करा, स्वागत करण्याआधी स्वागतपर भाषण झालं पाहिजे. त्याबद्दल मी माझ्या या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम आमच्या बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्ष तन्वी महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आधी स्वागतपर भाषण करावं. आदरणीय मान्यवर, आज येथे उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे आणि माझ्या प्रिय मराठी बांधवांनो व भगिनींनो, आजचा हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. स्वित्झर्लंड सारख्या सुंदर, शिस्तबद्ध आणि प्रगतिशील देशात राहूनही आपल्या मनात महाराष्ट्र सतत जिवंत ठेवणाऱ्या मराठी समुदायाच्या वतीने आपले सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. मी तन्वी महाजन, बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड म्हणजेच BMS, आज अत्यंत अभिमानाने काही शब्द बोलत आहे. BMS ही केवळ एक संस्था नाही, ती आपल्या माणसांची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याची जपणूक करणारा एक जिवंत प्रवाह आहे. झ्युरिक, जिनिव्हा, बाझल आणि आम्ही गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करतो. विशेषतः आमचा गणेशोत्सव तो इथे स्वित्झर्लंडमध्येही महाराष्ट्रात घडतो आहे अशी भावना निर्माण करतो. याचा आम्हाला विशेष गर्व आहे. स्वित्झर्लंडच्या निसर्ग सौंदर्याप्रमाणेच आमचा मराठी समुदायही उत्साही होत करू व एकत्रित पुढे वाटचाल करत आहे. आमची मुळे महाराष्ट्रात आहे आणि वर्षातून एकदा तरी जेव्हा आम्ही मायभूमीत परततो तेव्हा उत्सुकतेने पाहतो नवे रस्ते, नवे प्रकल्प, नवी ऊर्जा. विशेषतः मुंबई, जे माझं शहर आहे, ती केवळ भारताची आर्थिक राजधानी नाही तर संधी, वेग आणि स्वप्नांची ओळख आहे. मला अतिशय आनंद वाटतो की मुंबई महाराष्ट्राला असे युगप्रवर्तक नेतृत्व देवाभावच्या रूपात लाभले आहे. आज आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की धुरंधर माननीय मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा आमच्यात उपस्थित आहेत. यावेळी ते एका व्यापक दृष्टिकोनासह, सक्षम टीमसह आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या विचारांसह येथे आलेले आहेत. दावोस परिषदेच्या निमित्ताने इतक्या व्यस्त वेळापत्रकातून भारतीय, विशेषतः मराठी डायस्पोरासाठी वेळ काढणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आम्ही मानतो. शेजारच्या देशातील मराठी डायस्पोरा प्रतिनिधीही आज आम्ही आमंत्रित केले आहे, कारण महाराष्ट्राची ताकद ही केवळ राज्याच्या सीमेत नाही तर जगभर पसरलेल्या मराठी माणसात आहे. FDI आणि डायस्पोरा रीच तर्फे महापोर्टल याच्यासारख्या उपक्रमांद्वारे जगभरातील भारतीयांना, उद्योजकांना आणि व्यावसायिकांना थेट महाराष्ट्राशी जोडणारी ही जी नवी दिशा आहे त्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. या माध्यमातून सहकार्य, प्रगती, विकास आणि एक मोठं सांस्कृतिक जागतिक नेटवर्क उभं राहील याची आम्हाला खात्री आहे. BMS या प्रवासाचा सक्रिय भाग होण्यासाठी उत्सुक आहे. या संधीला लाभ घेत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली कारकीर्द अशीच सातत्याने उंचावत राहो आणि आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्र नवे शिखर गाठत राहो. महाराष्ट्राचा गौरव जागतिक पातळीवर अधिकाधिक वाढत जाओ व एक दिवस
आपण देशाचे नेतृत्व करावी हीच आमची इच्छा. आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्याच्या टीममधील राहुल तुळपुळे आणि आशुतोष देशपांडे यांचा विशेष आभार. मला इथे कौस्तुभ धावसे सरांचंही वेलकम करावंसं वाटतं. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. तसेच आमचे खजिनदार केदार पाटील, ज्यांच्या गेल्या पूर्ण आठवडाभर अक्षरशः स्वतःला झोकून दिल्यामुळे त्याचे मनापासून आम्ही आभार मानतो. त्रिपुरा आणि आमची अख्खी ECची टीम व प्रत्येक स्वयंसेवक, त्यांच्यामुळेच आजचा हा क्षण सुंदर होऊ शकला आहे. शेवटी एवढंच म्हणेन, जिथे मराठी माणूस तिथे महाराष्ट्र, जिथे महाराष्ट्र तिथे आत्मविश्वास, प्रगती आणि अभिमान. चला या अभिमानाच्या क्षणी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. स्वागताचा कार्यक्रम आता आपण सुरू करूया. मी अध्यक्ष बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्ष तन्वी महाजन यांना विनंती करतो, केदार आणि तन्वी हे देवेंद्र फडणवीस सरांचं स्वागत करतील. सर, मी तुम्हाला विनंती करतो की आपण समोर यावं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मी कौस्तुभ धवसे सरांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्रिपुरा त्यांचं स्वागत करते. येस, आणि निधी मॅडम. अच्छा, विनय बियाणी आणि त्रिपुरा या दोघांचं स्वागत करते. कामदार आहेत या रुपेश मुतालिकजी, आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर या. आणि अपर्णाजी यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करावं. रुपेश मुतालिकजी हे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर आहेत सकाळ ग्रुपचे. सकाळ ग्रुपचे मुख्य संपादक निलेश खरेजी सुद्धा आपल्या बरोबर आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. आणि मी निलेश निकाडे त्यांचं स्वागत करतोय. आपण कार्यक्रम पुढे नेऊया. महाराष्ट्राची भक्तिपर परंपरा, विठ्ठल नामाचा गजर आणि वारीचा आध्यात्मिक आनंद सादर करणारी वारी आता आपण पाहणार आहोत. साक्षात पांडुरंगाच्या चरणी जाणारी वारीचं एक छोटंसं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळेल. हे नृत्य सादर करत आहेत आपल्या झुरिकमधील महिलांचा समूह, ज्यामध्ये अमृता बियाणी, सायली पाटील, यामिनी गायकवाड, पल्लवी क्षीरसागर, रुपाली पाटील सामील होत आहेत. एकदा स्वागत करूया त्यांचं टाळ्यांनी.
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय माता की जय जय महाराष्ट्र वा तुफान खूप खूप अभिनंदन झुरिक मधील आपल्या महिला समूहाचं अतिशय दर्जेदार उत्तम आणि फारच स्फूर्तिदायक कार्यक्रम त्यांनी सादर केलाय
आणि खरंच त्यांची दाद द्यावीशी वाटते. बाहेर -1 डिग्री टेम्परेचर आहे, -1 डिग्री टेम्परेचरमध्ये आपण आहोत आणि त्यांचा उत्साह बघा. सकाळी सकाळी तयार होऊन नऊवारी साड्यांमध्ये त्यांनी सरांचं स्वागत करण्यासाठी त्या हजर होता आणि त्यानंतर लेझिम आणि आता चक्क वारीचं दर्शन त्यांनी आपल्याला घडवलं आहे. खरंच शब्द नाही आहेत. तुमच्या शब्द अपुरे पडतायत मला तुमच्या कलेची स्तुती करण्यासाठी. आता आपल्या पुढील कार्यक्रमात लहान वयात मोठे विचार मांडणारा विवान साठे आपला एक छोटासा निबंध सादर करणार आहे आणि या नवीन पिढीला आपला महाराष्ट्र कसा दिसतो ते ऐकूया. सूरनिरागस हो गणपती, सूरनिरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करून मी महाराष्ट्राविषयी काही शब्द प्रस्तुत करतो. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. 1 मे 1960 रोजी स्थापन झालेला हा राज्य दख्खन पठाराचा भाग व्यापलेले आणि अरबी समुद्राच्या सीमेवर बसलेले आहे. महाराष्ट्र राज्य हे कृष्णा, गोदावरी, कोयना इत्यादी नद्यांच्या पाण्याने समृद्ध आहे. शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. या राज्याने पेशवे, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक शूरवीर व्यक्तिरेखा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो येथेच. त्यांनी अनेक गड किल्ले बांधले भूतलावर आणि समुद्रातही. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. हे राज्य स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आंबेडकर, फुले यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक प्रबोधकांसाठी ओळखले जाते. आनंदीबाई या पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. अलीकडच्या काळातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती जसे की आपल्या सुरेल आवाजाने जगाला भुरळ घालणारा लता आशा मंगेशकर, बॅटिंगने लोकांना मंत्रमुग्ध करणारा सचिन तेंडुलकर, ऑस्कर विजेता आशुतोष गोवारीकर, नायिका माधुरी दीक्षित, आकाशाशी नाते जाणवणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ही जन्मली ती याच मातीत. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. महाराष्ट्र ही संतांची भूमी देखील आहे. संत जसे रामदास स्वामी, तुकाराम, मुक्ताबाई, गाडगेबाबा ही ती खरी रत्न आहेत ज्यांनी लोकांच्या मनामनात ज्ञान आणि बुद्धीचा प्रकाश पाडला आणि त्यांना उन्नत केलं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मराठी ही महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून पुरस्कृत झाली. संतांपासून ते लेखक कवीपर्यंत जसे की संत बहिणाबाई, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, ग दि माडगूळकर ह्याच्यात सिंहाचा वाटा आहे. संत ज्ञानेश्वरांनी बरोबरच म्हटले आहे, माझा मराठीची बोलू कौतुके,
परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेवीना. मराठी साहित्य समृद्ध झाले ते असे. भूपाई घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. कीर्तन अभंग अबीर गुलाल उडईत रंग रंग रंग. ओवी पोथी उखाणे गीत रामायण गाबानो श्री रामायण. नाटके कोणी घर देतं का घर, या तुफानाला कोणी घर देतं का. प्रसिद्ध लोकनृत्य लावणी अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. भारून सूर्योगाला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. पोवाडा हे नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी गायला जातो. हा शिवाजी राजा धन्य ओ, हा शिवाजी राजा धन्य नाही असा अन्य वीर सामान्य. जाहला महाराष्ट्र देशी शाहीर मुजरा करतो त्यासी. ओ जी 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 जी. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचा आर्थिक केंद्र आहे. बॉलिवूड देखील येथेच स्थित आहे. अजंठा वेरुळलेणी आणि इतर शहरे जसे पुणे, कोल्हापूर, नागपूर प्राचीन आणि आधुनिक संस्कृती IT हब प्रदर्शित करते. प्रसिद्ध साडी पैठणीचा उगम पैठणमध्ये झाला. तथापि महिलांसाठी नऊवारी साडी आणि पुरुषांसाठी धोतर टोपी हे पारंपरिक पोशाख आहे. कोकणात आंतरराष्ट्रीय निर्यात दर्जाचे आंबे पिकवले जातात. याबरोबरच चौखंड लोकांना महाराष्ट्र आकर्षित करते ते मिसळ, वडापाव, मोदक, पुरणपोळी, पिठलं भाकरी एक नंबर. माझ्या महाराष्ट्राचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि शब्द खरोखरच अपुरेच आहे. शेवटी महाराष्ट्र गीताबरोबर समाप्त करतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. धन्यवाद. चार्ट पडलोय मी, चार्ट. काहीही बोलता येणार नाही मला याच्या पुढे. अगदीच म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा दर्जा अगदी वरपर्यंत नेलेला आहे विवानने. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या सगळ्यांना एक काळजी लागलेली असते ना की मराठी भाषेचं काय होणार आपलं भवितव्य. आता विवानला पाहिल्यानंतर काय बोलायचं बाकी आहे, सगळी काळजीच मिटली. आता खरंच असं वाटतंय की अजिबातच आपल्याला एवढा काळजी करायची गरज नाहीये. मराठी भाषा ही अजरामर आहे आणि ती अशीच मोठी होत राहणार आहे. आता पुढे महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि एकतेचा जयघोष करणारं एक महाराष्ट्र गीत जय जयकार सादर करण्यासाठी गणेश काळे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. खरोखरच विवानचं भाषण खूपच उत्कृष्ट झालं. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांचं झुरिकमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राची ओळख काय, आता विमानी दिलीच होती. पण मला हे आज जर कोणी विचारलं तर मी नक्कीच म्हणेल की देवाभाऊंचा चेहराच पुरेसा आहे महाराष्ट्राची ओळख द्यायला. परंतु आता मी एक अशी कविता सादर करणार आहे ज्यात आपल्या महान महाराष्ट्राचे सुरेख वर्णन केले आहे.
एका उत्तुंग प्रतिभेच्या कविवर्य वसंत बापट यांनी, ज्याला तितकेच सुंदर संगीत दिले आहे विनय राजवाडे यांनी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय वार करी, जय धार करी, जय शिवबाची तलवार. गरजा जय जयकार. जय अमुची प्राकृतवाणी, जय सप्तशतीतील गाणी. जय संत कवी, जय पंत कवी, जय तंत कवी रसदार. गरजा जय जयकार. जय यादव वंशी राणा, जय शिवरायांचा बाणा. जय भीमथडी, जय वीरगडी, जय रांगडेच सरदार. गरजा जय जयकार. जय रायगडाचा माथा, जय सिंहगडाचा ताठा. जय सह्यागिरी पाताळदरी, जय सिंधुदुर्ग झुंजार. गरजा जय जयकार. जय वऱ्हाडचे आजोळ, जय अजिंठानी वेरूळ. जय वारा मावळ, वाई जावळ, खानदेश सातार. गरजा जय जयकार. जय गोमंतक रंगेल, जय कोल्हापूर रगेल. जय लाल वाट, जय तुंग घाट, जय कृष्णेची जलधार. गरजा जय जयकार. जय तुळजा तुळजापूरची, जय माय भवानी अमुची. जय भाव पंढरी शिखर जेजुरी, जय तु देव मल्हार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय सकल लोकमान्यांचा, जय सगळ्या सामान्यांचा. जय शेतकरी, जय कातकरी, जय स्वाभिमान साकार. गरजा जय जयकार. गरजा जय जयकार. गरजा जय जयकार. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या जनतेचा. गरजा जय जयकार. राज्याच्या देशाच्या बाहेर येऊन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय नागरिकांचा. गरजा जय जयकार. राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या प्रकल्पांचा, जनकल्याणकारी योजनांचा. गरजा जय जयकार. राज्याला आणि देशाला समृद्ध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्यांचा आणि करारांचा. गरजा जय जयकार. दुमदुमणार सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमधून. गरजा जय जयकार. दुमदुमणार स्विस आल्प्सच्या शिखरांवरून. गरजा जय जयकार महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत. गरजा जय जयकार मुंबई पुण्याच्या गल्ली गल्लीपर्यंत. गरजा जय जयकार देशसेवेचे व्रत घेतलेल्या माननीय पंतप्रधानांच्या अथक अक्षय्य ऊर्जेचा. गरजा जय जयकार महाराष्ट्राला लाभलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वाचा. गरजा जय जयकार आपल्या प्रिय भारतभूमीचा. गरजा जय 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 जयकार प्रिय अमुषा महाराष्ट्राचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेश. खूपच तुझी भेट, ही सुरेल अशी भेट आम्हाला खूपच प्रेरणा देणारी होती. आता महाराष्ट्राचे प्राण, महाराष्ट्राचं स्मृतिस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करणारं हे हिंदू नरसिंह प्रमोह शिवाजी राजा हे गीत सादर करण्यासाठी मी प्रांजली मानकेश्वर यांना विनंती करतो.
थँक्यू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी खूप स्वागत करते झुरिकमध्ये. आत्ता जे गीत सादर करते या गीताला 100 वर्ष पूर्ण झाली. 1926मध्ये लिहिलं गेलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आणि संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायले लता दीदींनी. तर मी ते सादर करण्याचा प्रयत्न करते आणि माझी गायनसेवा देवेंद्रजींना अर्पण करते आणि तुम्हा सगळ्यांना. थँक्यू. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. करी हिंदू राष्ट्र हे दूते, करी अंतःकरण ज तुझं तव चरणी भक्तीच्या चर्ची, गूढाशा पूर्वी त्यान कथू शकतो जा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. जी शुद्धी हृदाची रामदास शिरडुलवी, जी युक्ती कूटनीती तखलासी बुडवी, ती शुद्धी हे तुझी कर्मी, ती बुद्धी भाबड्या जीवा, ती शक्ती शोणिता माझी, दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ जा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, प्रभू शिवाजी राजा. थँक्यू सो मच. मला इथे गायला दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. महाराजांचा पराक्रम जर कोणी शब्दात मांडू शकत असेल तर कदाचित स्वातंत्र्यवीर सावरकरच. आणि त्यांच्या या शब्दांना एवढ्या सुरेल आवाजात तुम्ही प्रांजलीताई तुम्ही पेलवलत. खरंच तुमचे खूप आभार. आज आम्हाला तुमच्या गायनाचा कार्यक्रम सादर तुमचा इथे करता आला. आता आजच्या या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकास दृष्टीवर, नेतृत्वावर आणि भविष्यातील संकल्पनांवर आपले विचार अत्यंत प्रभावी शब्दात मांडणारे एक अभ्यासू, संवेदनशील आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्व महेश बिरादर आपल्या समोर त्याचं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार, साहेबांना माझा नमस्कार. आज आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करत असताना माझ्या मनामध्ये एक विशेष भावना आहे. हा तो ऐतिहासिक क्षण आहे साहेब, जिथे तुमच्या कामाची पोचपावती आणि त्याचबरोबर तुमच्यावरील विश्वास म्हणून महाराष्ट्राने नगरपंचायत ते महानगरपालिकेपर्यंत एक अभूतपूर्व यश असं मिळवून दिलेलं आहे. मित्रांनो, 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचे खरे शिल्पकार देवाभाऊच आहेत.
साहेब, मला आवर्जून सांगावं असं वाटतं, ज्या पद्धतीने तुमच्या वॉर रूमची कार्यपद्धती आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्टची पूर्तता होत आहे, हे स्वप्न 2029ला नव्हे तर त्याआधीच पूर्ण होणार यात तीळ मात्र शंका उरेल नाही. आणि म्हणूनच सांगू इच्छितो, जो केला संकल्प तोच आता ध्यास आहे. जो केला संकल्प तोच आता ध्यास आहे. 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा देवाभाऊच विश्वास आहे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपण जर AI वर बोललो नाही तर कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. आणि साहेबांनी त्यामध्ये कसर सोडली नाही. सांगायचंच म्हणजे महाराष्ट्र राज्य भारतामध्ये स्टार्टअप संख्या आणि व्हॅल्युएशनमध्ये तर अव्वलस्थानी आहेत, परंतु आता AI स्टार्टअपमध्येही एक अव्वलस्थानी आहे. आणि साहेब, याचं संपूर्ण श्रेय तुम्ही आणि तुमच्या टीमला जातं. आपले साहेबांचे चीफ ॲडवायझर कौस्तुभ सर पण इथं आहेत. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे रिअल इस्टेटमध्ये फर्स्ट टोकनाइज स्टेट होणार आहे आणि त्यावर त्यांचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे AI सेंटर ऑफ एक्सलन्स जे स्थापन करून तुम्ही एक देशाला संदेश दिलेला आहे की महाराष्ट्र हे जगामध्ये ग्लोबल टेक होणार, यात काही आता शंका उरलेली नाही आहे. मित्रांनो, साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मनामध्ये सगळ्यात पहिला शब्द येतो तो म्हणजे संवेदनशील मुख्यमंत्री. साहेब, शिखरावर असताना सुद्धा तुमचं मन किती हळू आहे तुमच्या निर्णयातून दिसून येतं. बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसावं, पण अनाथासाठी घेतलेलं 1% समांतर आरक्षण हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलेलं आहे. साहेब, ज्यांच्यासाठी कोणीच नाही त्यांचे तुम्ही पालकत्व स्वीकारलंय. परंतु त्याचबरोबर आपले आदरणीय देवाभाऊ हे कडक मुख्याध्यापक म्हणून पण ओळखले जातात. त्याचंच एक उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या उदगीरच्या नगराध्यक्षा स्वातीताई सचिन हुडेंच्या सभेमध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाची शपथ घेतली त्यांच्याकडून. आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्राच्या 45% जास्त स्टार्टअप या महिला चालतात. आणि हेच ते खरं महिला सक्षमीकरण आहे. साहेब, लातूरकर म्हणून मला तुमचे विशेष आभार मानायचे आहेत. लातूर मुंबई प्रवास तुम्ही 5 तासावर आणण्याचा निर्णय करून लातूरला एक विकासाची गंगा प्रवाहित केलेली आहे. तुमच्या या नशीब बदलणाऱ्या दूरदृष्टी निर्णयाची आम्ही कायम ऋणी राहू. संयमी, सुशील, सुसंस्कृत अभ्यासू नेत्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आपल्याला पुढील दौऱ्यात शुभेच्छा देतो आणि शेवटी एकच सांगू इच्छितो, दावोसमध्ये आहे गुंतवणुकीचा ओघ. दावोसमध्ये आहे गुंतवणुकीचा ओघ. महाराष्ट्रामध्ये आहे प्रगतीचा वेग. जगभरामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वाचा क्रेज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू महेश. महेशने दिलेली माहिती ही एका अर्थाने पावती आहे की आम्ही शरीराने इथे आहोत पण मन महाराष्ट्रातच आहे. आता आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्वित्झर्लंडचे समन्वयक अमोल सावरकर, ज्यांना आपण त्यांच्या बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या आधीच्या कामगिरीबद्दल सगळेच जण ओळखतो, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाच्या कार्याचा आढावा सादर करावा. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आदरणीय आणि लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री कौस्तुभ ढवसे, श्री रुपेश मुतालिक, श्री निलेश खरे आणि इतर मान्यवर सगळ्यांचं आंतरराष्ट्रीय मराठी मंचतर्फे स्वित्झर्लंडमध्ये स्वागत. सर्वप्रथम नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल अभिनंदन आणि उत्तरोत्तर उत्कर्ष होत राहो हीच एक सदिच्छा. लहानपणापासून आपण जी मराठी शिकत आणि पूजत आलो अशा मराठी भाषा आणि साहित्याची सेवा करण्याची संधी मला महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचद्वारे मिळाली. 10वीपर्यंत शैक्षणिक असलेली मराठी भाषा अचानकपणे बदलते, इंग्रजी त्याची जागा घ्यायला लागते आणि जेव्हा आपले विचार असतात ते आपण मराठीत विचार करून मग इंग्रजीमध्ये व्यक्त करण्याची सवय लागते. तेव्हा मनात प्रश्न येतो की जगभरात स्थानिक भाषांमध्ये शिक्षण आहे ते आपल्या इथे का होत नाही. अशाच लाखो मनांच्या प्रश्नांचे उत्तर म्हणून सरकारने नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून पूर्ण शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलंय. त्यामुळे ज्या भाषेत विचार त्याच भाषेत शिक्षण, त्याच भाषेत त्याचा उपयोग अशा त्रिसूत्रीतून कार्यक्षमता नक्कीच वाढेल लागेल. परदेशात मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हे मराठी मंचचे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या काही वर्षांमध्ये
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या माध्यमातून आयोजित उपक्रमांद्वारे मराठी नवीन पिढीत रुजवण्याबद्दल प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या नेतृत्वातील पाठपुराव्यांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि चालू असलेल्या उपक्रमांना एक नवीन पाठबळ मिळालं आहे. आता मी स्वित्झर्लंडमधील मराठी मंचच्या घडामोडींबद्दल थोडं बोलीन. 2 वर्षापूर्वी बाझल शहरात मराठी पालकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे स्विस शिक्षण विभागाच्या साहाय्याने स्थानिक जर्मन भाषिक शाळेत लहान मुलांकरता मराठी वर्ग सुरू झाला. तो वर्ग 2 वर्ष चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून, त्याचाच एक्सटेन्शन म्हणून आपण म्हणू शकू की तसेच वर्ग बाकीच्या शहरांमध्येही सुरू करण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेतील वाचनालयाच्या संग्रहाकरता काही मराठी पुस्तकंही मराठी मंचच्या सहयोगाने मागील वर्षी पुरवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय मराठी मंचने स्वित्झर्लंडमध्ये आयोजित अभिजात भाषा दिन आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम आयोजित केला होता. स्वित्झर्लंडमधील सर्व वयोगटातील सहभागी झालेल्या लहान मोठ्या मुलांनी किंवा प्रौढांनी आपापल्या परीने व्यक्त केले. त्याच्यामध्ये कविता वाचन, वैचारिक लेख, त्यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ या सगळ्याद्वारे त्यांनी सहभाग घेतला. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी शाळांना शैक्षणिक पातळीवर आणि देशांमध्ये इतर देशांबरोबर सामायिक करण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय मराठी मंचद्वारे सुरू केले आहेत. बालभारतीबरोबर शैक्षणिक साहित्य, शिक्षण विभागाबरोबर शिक्षणाचे जागतिक पातळीवर प्रमाणीकरण याबद्दल चर्चा प्रस्तावित आहेत. याचबरोबर स्थानिक अभारतीय लोकांकरता मराठी साहित्यावरील चर्चासत्रेही आयोजित करण्याचे विचाराधीन आहे. अशा उपक्रमांमुळे मराठीतील साहित्य, कला इतर भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साध्य होऊ शकेल. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे आणि मराठी भाषा विभाग मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाद्वारे सध्या फक्त 15 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व, याची व्याप्ती येत्या वर्षांमध्ये 75 देशांपर्यंत विस्तारण्याचा मानस आहे. या वाटचालीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने हे आपण साध्य करू शकू असा विश्वासही आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंचाबद्दल बोललो. आपण मंचामध्ये फक्त मराठी भाषा, साहित्य याच्याबद्दल विचार केला. आता नुकतंच आपण जर सगळा विचार केला तर जगभरातल्या समस्त मराठी समुदायाला सध्या परिस्थितीत पूर्णपणे एकत्रपणे संबोधित करता येत नाही, कारण वैयक्तिक जे संपर्क असतात त्याद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जगभरातील मराठी समुदायाच्या ऑनलाईन जोडणीकरता एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महा NRI पोर्टल ज्याचं नाव आहे. याची सुरुवात लवकरच होईल. राहुल आणि आशुतोष यांनी मला त्याचा प्रिव्ह्यू दाखवला आणि त्याचं व्याप्ती बघितल्यानंतर असं वाटलं की हीच एक आपली गॅप राहिली होती असं म्हणता येईल. कारण प्रत्येक मराठी समुदाय जो जगभर आहे त्या सगळ्यांना संपर्कात ठेवण्याकरता आणि त्यांची माहिती शासनाकडे असावी या दृष्टीने प्रयत्न करण्याचा हा एक उपक्रम आहे. हे पोर्टल जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र जोडता येईल आणि याचं उद्घाटन येत्या दिवसांमध्ये होणार आहेच. त्याबद्दलही अभिनंदन. मी हा आढावा इथेच थांबवतो आणि उपस्थित मान्यवरांचे परत एकदा स्वागत करतो आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देऊन कार्यक्रम पुढे नेण्याची आयोजकांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोल. अमोलचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मोलाचं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की अमोलने गेल्या काही वर्षांमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा परिवार वाढवत नेला आहे, आमचं कार्य वाढवत नेलं आहे आणि आज आमचा तो खूपच चांगला मार्गदर्शक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचं काम पुढे नेण्याचं आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं कामात सहकार्य करण्याचा निश्चय करतो. आता आजचा कार्यक्रम हा फार महत्त्वाचा आहे, कारण गेल्या वर्षी जेव्हा आम्ही मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं होतं तेव्हा फक्त आम्ही स्वित्झर्लंडमधली मंडळी हजर होतो आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री सर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं
की हा कार्यक्रम जो आम्ही गेल्या वर्षी केला होता तो पुढच्या वर्षी मी मोठ्या प्रमाणावर साजरा करेन, मोठ्या स्केलवर आपण साजरा करू, आणि तो शब्द तुम्ही खरा केलाय. आणि खरंच आम्हाला वचन पाळणारे नेते म्हणून तुम्ही खूप खूप आवडता. आजचा कार्यक्रम आम्ही स्वित्झर्लंडच्या पलीकडे नेला आहे आणि आज इथे युरोपमधील विविध देशांमधले प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी काही जणांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मी सर्वप्रथम इथे अजित जावकर यांना पुढे येण्याची विनंती करतो. अजित जावकर हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UK मधून आहेत. नमस्कार. नमस्कार माननीय चीफ मिनिस्टर सर. तर पहिलं तर मला माहिती नव्हतं की आता बोलणं होतं असं, पण मला सगळ्यात म्हणायचं धावस्ते सरांचं कनेक्शन आहे की आपण हे जे रिस्किलिंग म्हणतो ह्यात AIचा सगळ्यात फरक होणार आहे आणि त्याचा आपल्याला खूपच इम्पॅक्ट होणार आहे, आपल्या देशावर होणार आहे. टॅरिफ्स म्हणतो तर त्याच्यासुद्धा खूप होणार आहे. तर माझी अशीच विनंती होती की आपण हे आम्ही ऑक्सफोर्डमध्ये करतो आहे ते आपण इंडियात कसं करावं. तुमची 1 ट्रिलियनची ऑपॉर्च्युनिटी आहे ती ॲक्च्युली कशी एक्झिक्यूट करावी, आणि हेच मला करायचं आहे. सगळ्यांची खूप तुमची विनंती आहे. थँक्यू. धन्यवाद जावकरजी. आणि खरंच आपल्या सगळ्यांचा निश्चय असेल तर आपण लवकरच 1 ट्रिलियन इकॉनॉमी नक्कीच होऊ. मी आता विनंती करतो अमय धायगुडेजी यांना, जे नेदरलँड्सच्या मराठी मंडळाचे अध्यक्ष आहेत. अमय धायगुडे. धन्यवाद. आणि सर्वप्रथम देवाभाऊ देवेंद्रजी तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी मी बृहन महाराष्ट्र मंडळ आणि आशुतोषचे आभार मानेन की आम्ही एक युरोपमधली मराठी लोक आम्ही एक कुटुंब आहोत आणि ही संधी आम्हाला मिळाली की आम्ही एकत्र तुमचं स्वागत करतोय. सो तुमचं पण स्वागत आणि नक्कीच मला आवडतं रिप्रेझेंट करायला. मी महाराष्ट्र मंडळ नेदरलँडचा अध्यक्ष आहे आणि आम्ही बऱ्याच दृष्टीने म्हणजे आपण विवान बघितलं तर ते मला बघून इतका आनंद झाला की आम्ही पण ज्या काही 4 गोष्टी करतो ते नक्की तुमच्या कानावरती घालायला आवडतील. सो आपण परदेश म्हणल्यावरती एक लोकांच्या डोक्यात येतं समृद्धी, पण ती जी समृद्धी आहे ती आम्ही 2 ते 3 प्रकार आहे. तो समृद्धी जी आहे ती मुख्यतः संपर्क, तंत्रज्ञान आणि संस्कृती या 3 गोष्टींनी आम्ही इकडून जोडायचा प्रयत्न करतो. तर संपर्कासाठी मला नक्कीच बोलायला आवडेल की आज मला इकडे याची संधी मिळाली तर मला कळतं विवानची कशी प्रोग्रेस चालली आहे, त्याच्यानंतर बृहन महाराष्ट्र मंडळ काय काय करतं आहे. सो ते नक्कीच महाराष्ट्र येणार आहे कनेक्ट. तर हा जो पोर्टल आहे त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांना पण जोडायला संधी मिळेल आणि आमच्या भावना तुमच्यापर्यंत पण पोचतील की आम्ही काय काय करतो. सो त्याच्यात जर का बघितलं तर हे तंत्रज्ञान आणि ह्या गोष्टींमध्ये नेदरलँड पुढे आहेच आहे आणि आपला महाराष्ट्र आणि नेदरलँड ह्याचे खूप जवळचे संबंध आहेत. मग ते वॉटर ट्रीटमेंट असू देत, त्याच्यानंतर वेस्ट टू एनर्जीचे प्रोजेक्ट्स असू देत, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असू देत. सो याच्यामध्ये खूप संस्था आहेत, खूप एज्युकेशन रिलेटेड गोष्टी आहेत की जे आपण एकत्र शेअर करतो आणि आपला खूप तिकडं मोठा समाज आहे किंवा आपले खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत. आणि संस्कृती जी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की सगळ्यांना आपल्याला जोडते. सो महाराष्ट्र मंडळ नेदरलँड वेगवेगळे फेस्टिवल किंवा सण तर साजरे करतच, पण त्याचबरोबर वर्षभर 3 गोष्टी चालतात. सो मला सांगायला आवडेल की मराठी शाळा. सो आमच्याकडे मराठी शाळा गेली 8 वर्ष चालू आहे. शिवजयंतीला जी चालू केली यावर्षी त्याचं 9वं वर्ष होईल आणि 60 मुलं दर रविवारी 3 तास मराठी भाषेत हस्तकला असेल, बोलणं असेल, त्यांना आजोबांशी बोलता यावं, त्यांना लिहिता यावं लिमिटेड, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याचबरोबर साहित्य कट्टा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या नेदरलँडमध्ये खूप लोक आहेत की जे बऱ्याच गोष्टींनी एक पाय इकडं एक पाय तिकडे, जसं निलेश म्हणाला, तर त्याच्यामध्ये आधार फॉर यू, मी वृंदाताईंचं नक्कीच त्याचं नावीन की आधार फॉर यू ही जी संस्था आहे ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपलं समाजाला काय देणं आहे, आपण जरी इकडं आलो तरी आपल्या महाराष्ट्राला काय देणं आहे त्याच्यावरती खूप चांगलं काम करते. त्याचबरोबर अभिमंचसारखी एक संस्था आहे की जी नाट्य चळवळ नेदरलँडमध्ये गेले कित्येक वर्ष ती चालू ठेवते. आणि ह्या वर्षी एप्रिलमध्ये युरोपियन नाट्य म्हणजे 16 नाटकांच्या एंट्री आलेल्या आहेत. तर UK ते पूर्ण जर्मनी, नेदरलँड, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड सगळ्यांच्याच तिकडे एंट्री आहेत. सो नक्की तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही इकडं खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतो आहे. आणि याचं सगळ्यात जास्त प्रोत्साहन मी म्हणेन की तुमच्याकडे बघून येतं. कारण आत्तासुद्धा आम्हाला वाटतं की तुम्हाला भेटायची 2 तासाची संधी आहे तर मग आपण एवढ्या लांबून यायचं का. पण तुम्ही म्हणजे युजली कसं होतं की जर का आपली अवघड परीक्षा संपली तर दुसऱ्या दिवशी आपण सुट्टी करतो. तुमची अवघड परीक्षा संपल्यावरती तुम्ही परत कामाला इकडं आलाय. सो तुमच्याकडे बघून ती आम्हाला नक्कीच एनर्जी मिळते की कशी आपण पण अजून काय करू शकतो, आपण कसे एकमेकांना कनेक्ट होऊ शकतो. पण मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आमच्या परीने जे काय करणं शक्य आहे तुम्ही आम्हाला आदेश द्या किंवा आम्हाला गायडन्स द्या,
नक्की आम्ही कनेक्ट करू. आणि एवढीच विनंती आहे की बृहन महाराष्ट्र मंडळ तर खूप छान तुमचं स्वागत करतं. पुढच्या वर्षी डायवॉसला येताना पहिले स्किफोलला या, पहिले नेदरलँडला या आणि तिकडून इकडे या. धन्यवाद. धन्यवाद अमोल. आता मी विनंती करतो विक्रम भारवानजी यांना, जे UK वरून आहेत. Namaskar. Honorable CM, guests, distinguished guests, leaders, Ashutosh ji, thank you for having me here. माझं नाव विक्रम भारवानी आहे. माझे 2 रोल आहेत. एक JIBC UKचा बोर्ड मेंबर आहे मी, आणि दुसरा मी NTT डेटाचा CTO आहे. आणि मला माहिती आहे माझा मराठी एवढी चांगली नाही आहे. दॅट्स वाय आय मूव टू इंग्लिश. So with the 2 roles that I play in GIBC, promoting Maharashtra's bilateral trade with Western world, and with NTT Data CTO working with the global leaders, I get the unique opportunity to work closely with the leaders, board members, policymakers across the globe, right? And what I'm seeing is over the last decade, there's a change in the perception. Firstly, the change in perception that India is changing. Secondly, change in perception that Maharashtra is changing faster, right? And I think that's one of the reasons why when global leaders talk about investing in India, they don't just ask what cost advantage do you give us. They ask whether you have future-proof policies, future-proof talent, and future-proof ecosystem. And I'm proud to say that under Devendra Fadnavis's leadership, I think all of those are answered convincingly. And that's why Maharashtra, and for us as JIBC, it becomes easier to sell Maharashtra to various institutes that are talking to us. Now, the world is looking at signals, right? And Maharashtra, over the past decade, under your leadership, Devendra ji, current and past, has been sending convincing, strong signals. Now, how do you prove that? Just last year, the FDI inflows in India, 39% of those FDI inflows were accounted for Maharashtra. That is not just statistics. That is world's global confidence in action in Devabhav, your leadership. Right? So, under your leadership, the pro-business, the pro-innovation, the pro-education policies, that is helping us, which is what I was telling you about. And how is it helping us? It is helping us by making sure that the people that speak to us, that want to invest in India, look at Maharashtra as a credible destination for their money. People from London School of Economics, Stanford Business School, NHS Wales, Wellcome Sanger, those are the kind of folks that we are speaking to. But not only that, we can attract talent in GIBC. One of the presidents of London Chambers of Commerce and Industries, a 140-year-old institute in Britain that has got more than 5,000 business members, he is a board member and advisor to GIBC as well. Right? So that is the kind of credibility that you bring us, that we can then use to then attract more talent and more business in Maharashtra. I will not end this without talking about the Maha NRI Connect. Right? It's a game changer, specifically for people like me and for a lot of people over here that want to connect to India's diaspora, India's government, Maharashtra's government, and Maharashtra's institute. Right? So thank you very much for that. And finally, for closing, I'll just add that in technology, I spend a lot of time talking about the future. But I'm proud to say that today, Maharashtra isn't just waiting for the future, it is building it, right? So thank you very much for everyone for the work that you're doing to make Maharashtra a global innovation powerhouse. Jai Hind, Jai Maharashtra, thank you. अजित रानडेजी यांना विनंती करतो मी. अजित रानडेजी, मराठी कट्टा, जर्मनी. धन्यवाद.
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आणि देवेंद्रजी आणि तुमची सगळी वॉर रूम, कौस्तुभजी, आशुतोष, अभिजितजी यांचं स्वागत इथे. मी जर्मनीहून आलो आहे आणि मराठी कट्टा जर्मनी काय करते तर सांस्कृतिक गोष्टी ह्याबद्दल मी आता बोलत नाही, तर ते तर सगळं करतोच. पण त्या व्यतिरिक्त मला एवढंच सांगायचं आहे सर, 12 वर्षापूर्वी जेव्हा मी 12-15 वर्षांपूर्वी जेव्हा मी एखाद्या जर्मन कस्टमरला मिटलस्टँड MSME कस्टमरला जेव्हा मुंबईला घेऊन यायचो, थोडी भीती वाटायची. आता जेव्हा घेऊन होतो सर, तेव्हा मी एअरपोर्टला जेव्हा उतरलो तर आम्ही ताबडतोब खाली अल्फा लाईन पकडून विधानभवनपर्यंत किंवा कफ परेडला हॉटेलला येतो आणि तो म्हणतो टॅक्सीनं नाही, आपण ह्याला जायचं. आणि तेच वरळी सी लिंक हे बघत असताना असं वाटतं की मी त्यांना सांगतो हे इन्फ्रास्ट्रक्चर आज जर्मनीमध्ये पण आहे का तुमच्याकडे, बघा आणि सांगा. तर इतका फरक मला असं वाटतं आहे की गेल्या काही वर्षात होतो आहे. जर्मनीबद्दल सर थोडक्यात सांगायचं तर तुकाराम गणू चौधरी 1914 साली इथे आले. त्यांनी पुस्तक लिहिलं. दादासाहेब फाळके जर्मनीमध्ये शिकले, इरावती कर्वे शिकल्या. आणि तुमचं सर्वांना माहीत नसेल कोणाला तर सरसुद्धा जर्मनीमध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंप्लीट केलं आहे. आणि बर्लिनमध्ये ज्या देवाभाऊंनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंप्लीट केलं आहे ते देशाचा कारभार नक्की हाकू शकतात, अशा शुभेच्छा. 3 लाख जर्मनीमध्ये मराठी मंडळी, भारतीय मंडळी आहेत. त्यातली साधारणपणे 24,000 आत्ता मराठी मंडळी आहेत. 62,000 भारतीय विद्यार्थी आहेत. त्यातले साधारणपणे 17,500 मराठी विद्यार्थी आहेत. आणि जर्मनीमध्ये 13 मराठी मंडळं आहेत आणि ह्या मराठी मंडळं चांगलं काम करत आहेत. 9 मराठी शाळा आहेत जवळपास. हे सगळं चांगलं काम करत आहेत. पण त्या पुढे जाऊन आज मोदीजींनी जो आदर्श घालून दिला आहे, डायस्पोरा मोबिलायझेशन कॅन मेक वंडर्स, म्हणून आम्ही मागच्या वर्षी महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम पण सुरुवात केलेली आहे. 7 जूनला साधारणपणे 8 देशांमधले 650 लोक फ्रँकफर्टला आले होते आणि 6 चॅप्टर्स करायचे आहेत. तर अभिजितजी, आशुतोषजी आम्हाला नेहमी, राहुलजी मदत करत असतात. मी कौस्तुभजींना विनंती करतो तुमचा गायडन्स लागेल. आणि ह्या डायस्पोरा मोबिलायझेशन कॅन मेक वंडर्स एवढ्यासाठी म्हणतो आहे मी, कारण आज 4.3 ट्रिलियन जी जर्मनीची अर्थव्यवस्था आहे त्यातली 2.8 ट्रिलियन युरोज जी आहे दॅट इज मिटलस्टँड MSME मार्केट आहे अँड विच इज अनटॅप्ड इन ॲटलिस्ट इन आहे. त्याच्यामध्ये काय करता येईल, आमचे 16,500 जे मराठी लोक जे काम करतात त्यातले 3,000 लोक MSME कंपन्यात काम करतात. हा एक ढोबळ मानलेला अंदाज आहे. त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे आणि हे करायला खरंच आवडेल. परत एकदा धन्यवाद आणि बृहन महाराष्ट्र स्वित्झर्लंडचा धन्यवाद. धन्यवाद अजितजी. रवींद्र गाडगीळजी हे UK वरून आहेत. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री, दावोसला आपण महाराष्ट्र आणि भारताचं शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत, त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मी रवींद्र गाडगीळ, मी 27 वर्ष UK राहतो आहे. आम्ही 2016 साली ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स आणि एंटरप्रेनर्स ग्रुप चालू केला. मागच्या वर्षीच्या वार्षिक समारंभाला आपण आपला व्हिडिओ संदेश आम्हाला दिला होता. आम्हाला या संस्थेतर्फे आत्तापर्यंत 200 लोक जोडली गेलेली आहेत UK मधली. आम्हाला एक्सटेंड करायचं बाकीच्या कंट्रीजमध्ये. या संस्थेतर्फे उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सर्व प्रकारची लोकं जोडली गेलेली आहेत. आणि आम्हाला सतत आशुतोष आणि अभिजित यांचं मार्गदर्शन लाभतं आहे. हे आमचं एकदम स्ट्रॉंग दुवा आहे महाराष्ट्राकरता. आज जे NRI कनेक्टबद्दल चर्चा चालली आहे त्याच्याकरता आम्ही कसे सहभागी होऊ शकू. सर, महाराष्ट्रात अतोनाट टॅलेंट आहे. महाराष्ट्रात सुशिक्षित, इंग्लिश स्पीकिंग जी तरुण पिढी आहे ती आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. 1 ट्रिलियन जे मगाशी म्हणले की खरोखर 2026-27च्या दरम्यान आपल्याला ते गाठता येईल. आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे की ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेनर्स ग्रुप आणि NRI कनेक्ट हे आम्ही कसं एकत्र काम करू. आपल्याकडे पर्यटन, उत्पादन, ज्वेलरी मार्केट, आपल्याकडे अनेक अशी चांगली आहेत. AI तर आहेच. आपल्याला तर त्याच्याकडे मोठी मजल मारायची. GCC जे आहे त्याच्याकरताही UK आज, मी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की सर UK आज US पण जात नाही आहे आणि ईस्टला तर अजिबातच जात नाही आहे. आत्ता आपण एकदम स्वीट स्पॉटमध्ये आहोत आणि महाराष्ट्र हे विकासाचं केंद्र आहे. UK जिथे आम्ही जाऊन बोलतो ती लोक म्हणतात की दिस इज द प्लेस वेअर वी वॉन्ट टू डू बिझनेस. आम्हाला मार्गदर्शन हवं आहे, आपलं सहकार्य हवं आहे. आमच्याकडनं काहीही मदत हवी असेल, आमचा दुवा आहेच. आशुतोष, अभिजित, डवसे सर, तुम्ही एकदा UKला या, आपण चर्चा करू आणि आम्हाला मार्गदर्शन करा.
पण आम्ही आमच्यातर्फे संपूर्ण सहकार्य द्यायला तयार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या एवढीच आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मला ही संधी दिल्याबद्दल आपलं सगळ्यांचा आभार आणि देवेंद्र फडणवीसजी आपलं स्वागत. आणि आजच मी महाराष्ट्र मंडळ म्युनिकचा अध्यक्ष झालो आहे, त्यामुळे तुमचा पायगुण माझ्यासाठी म्हणजे देवाभाऊ ज्यांच्याबरोबर असतात त्यांना काही प्रॉब्लेम असतो. तर आज मी सुद्धा इथं 2 रोल्स म्हणून आलेलो आहे. एक तर मी महाराष्ट्र मंडळ म्युनिकचा अध्यक्ष म्हणून आहे. जर्मनीमधलं एक अतिशय मोठं मंडळ आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतो. गेले कितीतरी वर्ष आम्ही म्युनिकच्या मध्यभागी जो ओडियन्स प्लॅट्स आहे तिथं आमच्या ढोल ताशा पथकाचा कार्यक्रम होतो आणि त्यात 3,000 ते 4,000 लोक त्यासाठी येत असतात. आणि आपण मराठी शाळासुद्धा चालवतो. आपण बऱ्याच गोष्टी महाराष्ट्र मंडळ म्युनिककडून करत असतो आणि हे आमच्या मंडळाचं आता 10वं वर्ष आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट माझ्याबद्दल मला सांगावीशी वाटेल की मी गेली 10 वर्षे आता जर्मन भाषा विनामूल्य शिकवतोय. मी पहिला माणूस होतो की ज्यानं जर्मन भाषा अशी मोठ्या स्केलवर मराठीमधून शिकवायला चालू केली. म्हणजे अजूनसुद्धा सर तुम्ही जर्मन मराठी जर यूट्यूबवर सर्च केलं, आणि मी हे अगदी तैवानमध्ये गेलेलो तेव्हासुद्धा बघितलं सेमीकंडक्टरसाठी त्याच्या अनोळखी माणसाच्या फोनवरून, आणि अमेरिकेत सुद्धा बघितलेलं. जर्मन मराठी यूट्यूबवर सर्च केलं तर फक्त माझंच नाव येतं सर. इथपासनं मी हे सुरू केलं होतं. इथंसुद्धा मला वाटलं नव्हतं की इथली मला 40-50 लोक आले आणि त्यांनी म्हणाले की म्हणजे मी तुम्हाला ओळखतो खूप, हे गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे सर, मी गेले 3 वर्ष आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची निगडीत आहे. आत्तापर्यंत आपण जिल्हा परिषदेत 2,000 शिक्षकांना जर्मन भाषा शिकवली आहे आणि त्यातले काही शिक्षक B1 म्हणजे 3री लेवलसुद्धा झालेले आहेत सर. आणि त्यांच्यासाठी 23 जानेवारीला मी 4थी म्हणजे B2 लेवलसुद्धा चालू करतो आहे. तर तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. मी जास्त वेळ घेत नाही. नमस्कार. थँक्यू केदार. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच आता थोडं आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे असं अधोरेखित केलं आहे. पण सरांना बोलवायच्या आधी कौस्तुभ सर, मी तुम्हाला विनंती करतो की थोडंसं लोकांच्या ज्या शंका आहेत थोडंसं मार्गदर्शन तुमच्याकडून, अगदी 1 मिनिट. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री कार्यालयामधली माझी सहकारी निधी कामदार आणि इथे जमलेल्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींनो, अक्षरशः शब्द कमी पडतील कारण जो वेलकम तुम्ही आज देवेंद्रजींना इकडे दिला आणि एस्पेशली एवढा मोठा विजय त्यांच्या नेतृत्वात आपण आज महाराष्ट्रात बघितला. जेव्हा चांगले लोक जिंकतात तेव्हा समाज बदलतो आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि देवेंद्रजींना एवढा मोठा सपोर्ट महाराष्ट्राने दिलेला आहे. 29 महानगरपालिका म्हणजे जवळजवळ 60 ते 65% आपलं पॉप्युलेशन कव्हरेज आहे आणि त्यामुळे हा एक खूप मोठा विजय. आणि त्यांनी एक आपण जे देवेंद्रजींच्या मार्फत एक मिशन मोडमध्ये काम करतो त्याला एक मोठी ताकद मिळेल. तुमच्या सगळ्यांप्रमाणे मी पण देवेंद्रजींच्या भाषणाची वाट बघतो आहे. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एकच मेसेज नेहमी आम्हाला सांगतात आणि मी जनरली भाषणात त्यांचा मेसेज म्हणून सांगतो. द मोस्ट profound challenge that as an industry or as a corporate that you will face is that how to do what is right and yet remain profitable. And for himself, he takes this challenge that the most profound challenge for political leadership is to do what is right and get elected. And he is a testament of that. So on that note, I'm absolutely overwhelmed. On behalf of all the entire delegation, I want to thank you, and we all look forward to a very, very successful Davos. You can very easily assume that we are going to create history. Thank you. मला कल्पना आहे तुम्ही सगळे आतुर झालेले आहात आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना ऐकण्यासाठी. पण ते इतक्या सहजासहजी समोर येतील का? नाही ना? तुमच्या हातात काहीतरी आहे का? सगळ्यांच्या प्लाकार्ड्स आहेत, आम्हाला बघायला मिळू देत. वा. आणि एकदा आपण जोरात सगळ्यांनी एकत्र त्यांना बोलवलं पण पाहिजे ना.
देवा भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ. सर, मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, बोल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, गणपती बाप्पा. आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मला बघायला मिळतो आहे. आणि बृहन महाराष्ट्र मंडळाने केवळ स्वित्झर्लंड नाही तर युरोपमधल्या अन्य देशातनंही आज या ठिकाणी प्रतिनिधी बोलवले. सर्वात पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की जे मराठमोळं स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी माझं केलं. मी महाराष्ट्रात आहे की झुरिकला आहे असा प्रश्न मला पडला. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तिन्ही गोष्टी या स्वागतामध्ये मला पाहायला मिळाल्या. आणि मी हे समजू शकतो की याकरता आपण सगळ्यांनी किती मेहनत घेतली असेल. एकतर इथे सकाळी 6 वाजता स्वागताला यायचं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक रात्रभर जागे असाल, पण तरी देखील उत्साहामध्ये मात्र कुठलीही कमतरता या ठिकाणी दिसली नाही. विशेषतः आमच्या ज्या बहिणींनी लेझिम या ठिकाणी सादर केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. असं वाटत होतं की कदाचित त्या रोज प्रॅक्टिस करतायत, इतक्या सफाईदारपणे त्यांनी या ठिकाणी लेझिमचं नृत्य सादर केलं. आणि आपली जी पद्धत आहे की कुठलंही स्वागत हे लेझिम पथकाने आपण त्या ठिकाणी करतो. आणि हळूच माझ्या कानात सांगण्यात आलं की आम्हाला तर ढोल पथकही ठेवायचं होतं, पण इथल्या कायद्यात सकाळी सकाळी रविवारी अशा पद्धतीने ढोल वाजवता येत नाही, त्यामुळे ते आम्ही ठेवलेलं नाही. या ठिकाणी जी सादरीकरणं झाली ती देखील अतिशय सुंदर झाली. विशेषतः आजचं सुपरस्टार तर विमानच आहे, त्याचं आपण सगळे अतिशय मनापासून अभिनंदन करू. आणि खरोखर मगाशी जसं कोणीतरी सांगितलं की आपली पुढची पिढी जर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सांगत असेल तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे. निश्चितपणे महाराष्ट्र हा जो छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे तो अशाच पद्धतीनं नेहमीच पुढे जात राहील. पण त्यासोबत महाराष्ट्राची जी काही समृद्धी आहे ती समृद्धी महाराष्ट्राच्या वारीमध्ये आहे. आणि ही वारीची परंपरा, ज्या परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध ठेवलं, ज्या परंपरेने आक्रमणाच्या काळातही आम्हाला निराश होऊ दिलं नाही, अशी ही वारीची परंपरा की जी औरंगजेबही बंद करू शकला नाही, अशी ही वारीची परंपरा आज या ठिकाणी आपण जी सादर केली ती खरोखर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं विठू माऊली जणू काही या ठिकाणी विठ्ठल रुक्माई आमचे प्रगट झाले होते अशा पद्धतीनं ही वारीची परंपरा या ठिकाणी सादर झाली. जी गाणी या ठिकाणी गायली गेलीत, वसंत बापटांचं गरजा महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपल्यासमोर सादरीकरण झालं, खरोखर मी असं म्हणेन की अगदी आपल्यातला जो मराठीपणा आपल्यातला आहे ते जागृत व्हावं अशा पद्धतीनंच हे सादरीकरणं या ठिकाणी सगळी झालीत. आणि विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणून आलेले जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनीही खूप छान पद्धतीनं
त्या ठिकाणी ते काय करतायत हे आपल्यापुढे मांडलं आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याचा देखील एक अतिशय चांगला विचार आपल्या सगळ्यांच्या या मार्गदर्शनातनं या ठिकाणी मिळाला. आणि आता आपण सगळे एका गोष्टीकरता फार उत्साहित आहोत आणि तो म्हणजे महा NRI कनेक्ट. महा NRI कनेक्ट हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार करणार आहोत. आज आमच्या जो आपला डायस्पोरा आहे, जगभरामधले मराठी लोक इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करतायत आणि त्यातल्या अनेक गोष्टी या अतिशय अर्थपूर्ण अशा प्रकारच्या आहेत, अतिशय ज्याला म्हणतात नेत्रदीपक अशा प्रकारच्या आहेत, अतिशय परिवर्तनशील अशा प्रकारच्या आहेत. अशा या सगळ्या गोष्टी एकमेकासोबत त्या ठिकाणी शेअरही झाल्या पाहिजेत, एकमेकाला समजलेही पाहिजेत. आणि त्याचा कारण शेवटी आपण बृहद महाराष्ट्र म्हटलेलं आहे, बृहन महाराष्ट्र म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याचं जे बृहद स्वरूप आहे ते स्वरूप जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी जे आमचे मराठी जन आहेत त्यांचा कनेक्ट हा जगातल्या इतर मराठी जनांशी असला पाहिजे. मला असं वाटतं याकरता हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय. जो प्लॅटफॉर्म जो छत्रपती शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं की स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टी या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कनेक्ट करतील, आपल्या सर्वांना जोडतील आणि निश्चितच त्यातनं एक नवीन समृद्धीची वाट ही आपल्या सर्वांना या कनेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपली मराठी भाषा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मी नेहमी असं सांगतो की मराठी भाषा अभिजात होतीच, परंतु त्याला राजमान्यता मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि या निर्णयामुळे राजमान्यता मिळाली आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आणि या मराठी भाषेच्या संवर्धनाकरता, मराठी भाषेच्या ला अधिक समृद्ध आणि संपन्न करण्याकरता आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि खरोखर यामध्ये आपलं जे काम आहे ते याकरता अतिशय महत्त्वाचं आहे की आपण भारताबाहेर, युरोपमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी शाळा चालवता, मुलांना मराठी शिकवता. कारण भाषा एक असं माध्यम आहे की त्या भाषेने आपली संस्कृती, आपले संस्कार, आपले उत्सव, आपल्या परंपरा या सगळ्या गोष्टींशी आपण जोडलं जातो. आपलं साहित्य असेल, आपल्या कला असतील, या प्रत्येक गोष्टीशी आपण जोडलं जातो. आणि आजही मला असं वाटतं की भारतातलं जसं महाराष्ट्र हा एक प्रकारे सगळ्यात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, पण भारतामध्ये सांस्कृतिकदृष्ट्याही सर्वात समृद्ध समाज जर कुठे असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राने भौतिक समृद्धी मिळवलेली नाही तर सांस्कृतिक समृद्धी देखील आम्ही मिळवलेली आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर आम्ही आमची सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिकदृष्ट्या आम्ही समृद्ध होतो आहोत असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आज मला सांगताना आनंद वाटतो की ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल. आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. आज जसा मगाशी उल्लेख झाला की महाराष्ट्र FDIमध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. देशामध्ये जी काही डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे त्याची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आज महाराष्ट्राने तयार केलेली आहे. महाराष्ट्र आता AI मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर 1 आहे.
त्यामुळे पहिल्या क्रमांकाची ही जी यादी आहे ही एक प्रकारे न संपणारी अशा प्रकारची यादी महाराष्ट्राची आहे. ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, त्यात सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा देखील महाराष्ट्र आहे. आत्ताच मुंबईचा उल्लेख झाला. मुंबई हे टोटली आपण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे आणि पुढच्या काळात ते अजून ट्रान्सफॉर्म करणार आहोत. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आजपासनं दरवर्षी तुम्ही जेव्हा मुंबईला याल, प्रत्येक वर्षी तुम्हाला एक बदललेली मुंबई दिसेल आणि 2030 साली जगातल्या कुठल्याही विकसित राष्ट्राची जी राजधानी आहे त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई ही पुढच्या 5 वर्षामध्येच आपल्याला तयार झालेली दिसेल. आणि केवळ मुंबईच नाही तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुण्यातही दिसेल, हे ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती संभाजीनगरलाही दिसेल, हे नागपूरलाही दिसेल, हे नाशिकलाही दिसेल, हे कोल्हापूरलाही दिसेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपली टॅगलाईनच आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आता अतिशय वेगाने पुढे जाणार आहे. आणि या सगळ्या आपल्या वेगामध्ये आपल्या सगळ्यांचा जो सहभाग आहे तो अत्यंत मोलाचा आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या देशातले महाराष्ट्राचे आणि मराठीचे राजदूत आहात. तुम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपली भाषा याचा एक परिणाम, एक इम्पॅक्ट हा तयार करता. आणि विशेषतः ज्या प्रकारे आपल्या मराठी कम्युनिटीने, आपल्या सगळ्या मराठी लोकांनी जगभरात नाव कमावलेलं आहे, अनेक वेळा तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी आम्हाला सन्मान मिळतो की मराठी आहेत म्हणजे चांगले आहेत, कारण या देशामधल्या मराठी लोकांनी चांगलं काम केलं आहे. म्हणून मी तुमचं अतिशय मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या देशाच्या संस्कृतीमध्ये, त्या देशाच्या व्यवसायामध्ये, त्या देशाच्या बिझनेसेसमध्ये जे काही कार्य केलेलं आहे, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काही कार्य केलेलं आहे, तिथल्या वेगवेगळ्या एंटिटीजला, वेगवेगळ्या कंपन्यांना महान बनवण्याकरता जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्हालाही त्याचा फायदा मिळतो. आणि एक प्रकारे आपल्या सगळ्यांचा जो कंडक्ट आहे, आपल्या सगळ्यांचं जे वागणं आहे, तो आमच्याकरता एक पासपोर्ट तयार होतो की आपल्याला भारतात कुठे जायचं आहे, तर आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे. कारण मराठी माणूस हा एंटरप्राइझिंग आहे, मराठी माणूस हा वेलकमिंग आहे, मराठी माणूस हा मेहनती आहे. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मराठी माणसाची एक प्रतिमा ही तुम्ही परदेशामध्ये या ठिकाणी तयार केली आहे आणि म्हणून तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. आज खरं म्हणजे काय बोलावं आणि काय बोलू नये अशा प्रकारचं माझ्यासमोर संभ्रम आहे. कारण मी बोलत राहिलो म्हणजे नेत्याला तर माईक दिला तर तो किती वेळ बोलतो, पण मनातनं अनेक गोष्टी मला बोलाव्याशा वाटतात. पण तुमच्या या सगळ्या स्वागताने मी निश्चितपणे भारावून गेलो. आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही एक अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारचा देश तयार करतो आहोत की परदेशामध्ये राहून तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राचा अभिमान हा वाढतानाच दिसेल. तो अभिमान कधी कमी होणार नाही. किंबहुना तुम्हीही अतिशय अभिमानानं आम्ही त्या महाराष्ट्रातनं येतोय की ज्या महाराष्ट्राने हे सगळं करून दाखवलं, अशा पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे. मी या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुमच्या सहभागितेची आभारी मानतो आणि अधिक सहभागिता ही तुमच्याकडनं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. आज बृहन महाराष्ट्र मंडळाने हे जे काही अतिशय सुंदर, अतिशय भव्य आणि अतिशय मला असं वाटतं हृदयस्पर्शी अशा प्रकारचं जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आपण सर्व लोक छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी उल्लेख करतो. छत्रपती शिवरायांनी आपल्याला जे तेज दिलं आहे, आपल्याला जी राष्ट्रभक्ती दिलेली आहे, छत्रपती शिवरायांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे तो अतिशय व्यापक अशा प्रकारचा विचार आहे. त्यामुळे जे लोक छत्रपती शिवरायांना मानतात त्या सगळ्यांना नेहमी नेतृत्वच करावं लागेल. त्यांच्यावर ही जबाबदारी असेल इतरांना सोबत घेऊन चालण्याची, त्यांच्यावर जबाबदारी असेल इतरांनाही विकासाकडे नेण्याची. आणि म्हणून मला विश्वास आहे की संपूर्ण भारताला आपण मराठी जन हे भारताचा स्वाभिमान बनू, भारताचा अभिमान बनू आणि या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये
आपण सगळे एकत्रितपणे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. विशेषतः आमची जी छोटी छोटी मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो की ते बिचारे तेही रात्रभर जागे आहेत आणि तरी देखील त्यांच्याही उत्साहात कुठे कमतरता आलेली नाही. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय हे तुमचं हक्काचं घर आहे हे लक्षात ठेवा. कुठल्याही गोष्टीकरता तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता हे देखील मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. डावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर मी तुम्हाला विनंती करतो, आपण अजून एक कार्यक्रम आपल्याबरोबर आम्हाला पुढे न्यायचा आहे. सरांनी जसं मार्गदर्शन केलं तसं दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीजी आहेत, महाराष्ट्रामध्ये सर आहेत आणि आता मुंबई सहित आणखीन 25 महानगरपालिकांमध्ये जर महायुतीचाच महापौर असणार आहे तर मग आपल्याला 1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यापासून कोण रोखू शकेल. पण त्याची मोहर आपण स्थापित करणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला हा निश्चय दृढ करायचा आहे. आणि त्यासाठी मी आशुतोष देशपांडे आणि राहुल तुळपुळे सरांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी बनवलेल्या बॅचचे अनावरण करणार आहोत. सर एवढं सुंदर मार्गदर्शन तुम्ही दिलं. सर याच्यावरनं तुम्हीच एकदा म्हटलेले 4 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात. अंदाज तो कुछ है और ही है आपके सोचने का, अंदाज तो कुछ और ही है आपके सोचने का, औरों को मंजिल का शौक है और आपको रास्ते बनाने का. सो तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. सो हा मार्ग आम्ही पकडणार आहे आणि तुम्हाला आश्वासित करतो सर की महा कनेक्ट पोर्टल विल बी अ गेम चेंजर आणि एक युनायटेड NRI कम्युनिटी इज गोइंग टू हेल्प अस इन युअर ड्रीम ऑफ $1 ट्रिलियन इकॉनॉमी अँड इट इज आवर अश्युरन्स की वी विल डू आवर लेवल बेस्ट टू अचीव दॅट. सो इथे जे गॅदरिंग झालेलं आहे सर, क्विकली तुम्हाला सांगतो की खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी. तुम्ही सगळी बघितलेलीच आहेत. स्पेशल काही मेन्शन करावं असं वाटतात. केदार पाटील, तन्वी, त्रिपुरा, अमोल, गोविंद सोळे, कीर्तिताई, एव्हरीबडी हॅज डन अ फिनॉमिनल जॉब. खूप त्यांनी मेहनत केलेली आहे. सो प्लीज सगळ्यांनी एक टाळ्या त्यांच्यासाठी. सर एक स्पेशल मेन्शन कौस्तुभ सरांचं. जसे घार उडते आकाशी लक्ष पिल्लांपाशी, त्यांचं एकदम बारीक लक्ष असतं आमच्यावर. कुठेही आम्ही अडलो काय झालं लगेच त्यांनी सॉल्व्ह केले सगळे इश्यूज. सो थँक्यू कौस्तुभजी. सर शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट दिल मांगे मोर. तो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन ऑल द विन इन BMC अँड ऑल एव्हरीवेअर. बेस्ट ऑफ लक फॉर डावोस. आणि ॲज अ सेट दिल मांगे मोर. सो अजून एक परत तुमच्याकडनंच ऐकलेलं एक हे करतो. बाज की असली उडान अभी बाकी है. बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों की इंतहा अभी बाकी है. अभी तो नापी है मंजिल, अभी तो नापी है मंजिल आपने, अभी पूरा आसमान बाकी है. सो याच्यात अजून एक जोडतो. अभी तो नापा है झुरिक आपने, अभी तो पूरा डावोस बाकी है. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आप आशुतोष जी, राहुल सर, कौस्तुभ सर, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आज इथे उपस्थित असलेले सर्व कलाकार मंडळी, सर्व वक्ते, आज तुमच्या सगळ्यांमुळे या कार्यक्रमाला शोभा आली आहे आणि हा कार्यक्रम एवढ्या उत्साहात तुमच्याशिवाय शक्यच झाला नसता.
तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे प्रतिनिधी, त्यांचे सुद्धा ह्या कार्याला गेले 1 आठवडा ते सगळेच जण ह्या कार्याला वाहून घेतलेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप 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 मनापासून आभार. आपण याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता करणार आहोत आपल्या राष्ट्रगीताबरोबर. मी आता सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. गणेश गाणारं कोणतरी. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.